नमस्कार. वैजापूर टाइम्स न्यूज चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी संजय पगारे घेऊन आलोय तालुक्यातील घडामोडी वैजापूर टाइम्स बातमीपत्रातून. तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. शिरूर बंगला येथील जळीतग्रस्त दुकानदारांना आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्याकडून आर्थिक मदत. शिरूर बंगला येथे काही दिवसापूर्वी लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झालेल्या दुकानदार धारकांना रविवारी दिनांक 17 मे रोजी आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. सकाळी आयोजित कार्यक्रमात जळीतग्रस्त 10 दुकानदारांना मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार बोरनारे यांनी जळीतग्रस्त व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानाचे वार्षिक विमा इन्शुरन्स संरक्षण घ्यावे, तसेच परिसरात वॉचमनची व्यवस्था ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. व्यापाऱ्यांनी सुरक्षितेच्या उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी रामहरीबापू जाधव, गोरख आहेर, बाळा पाटील जाधव, काकासाहेब गायकवाड, संजय तुपे, बाळासाहेब जाधव, सुभाष आवाहळे, राजू काटे, नंदकिशोर जाधव, भागीनाथ मगर, चांगदेव जाधव, अण्णासाहेब पगारे, भारत साळुंके, ज्ञानेश्वर मगर, कृष्णा जाधव, संभाजी जाधव, संतोष काटे यांच्यासह ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शिरूर बंगला परिसरातील नागरिकांसाठी लवकरच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून नवीन रोहित्राचेही लोकार्पण देखील करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी दिली. त्यामुळे परिसरातील वीज व आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कोली घाटात दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू. शिरूर ते वैजापूर महामार्गावरील कोली घाटात झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका 28 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत युवकाचे नाव गोकुळ ताराचंद दिवेकर, वय 28, राहणार शिरूर, तालुका वैजापूर असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ दिवेकर हा आपल्या दुचाकीवरून वैजापूरहून शिरूरकडे परतत असताना दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास कोली घाटात झालेल्या अपघातात गोकुळ दिवेकर याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही बाब रस्त्याने जाणाऱ्या शिरूर येथील काही दुचाकीस्वारांच्या लक्षात आल्याने ही माहिती शिरूरच्या युवकांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले होऊन त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र शिरूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 मुली, भाऊ, बहीण, भाऊजय असा परिवार आहे. दुसरी महत्त्वाची बातमी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेकडून चक्का जाम आंदोलन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता चक्का जाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. हे आंदोलन समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्रमांक 11 जांभरगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून शिवसेना नेते तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडणार आहे. कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. या पार्श्वभूमीवर आंदोलनामधून कांद्याला प्रति क्विंटल 2000 रुपये हमी भाव देण्यात यावा, नाफेड मार्फत तात्काळ कांदा खरेदी सुरू करावी, प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे, कांदा निर्यात खुली करावी, तसेच कांदा चाळ उभारणीसाठी 75% अनुदान देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले. याबरोबरच आजचे बातमीपत्र इथे समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा वैजापूर टाइम्स.